पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचं इंटरनेट जे आहे ते सकाळी 8 वाजल्यापासून जे आहे ते ठप्प झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी जी ओपीडीची रांग आहे ती आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात जी आहे ती ओपीडीची रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 8 वाजता जी आहे ती ही इंटरनेटची सेवा जी आहे ती या ठिकाणी ठप्प झालेली आहे। अद्यापपर्यंत ही जी इंटरनेट सेवा जी आहे ती या ठिकाणी सुरू नसलेलं चित्र जे आपल्याला पाहायला मिळते। जे सर्दी असेल, खोकला असेल किंवा ताप असेल या किरकोळ आजारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या वायसीएम रुग्णालयात येत असतात। त्यासाठी ओपीडीची आवश्यकता असते। त्याच ओपीडी मध्ये सांगत असतात की कुठल्या डॉक्टरांकडे या ठिकाणी जायचं आहे। त्याच अनुषंगाने इंटरनेट सेवा ही महत्त्वाची असते। मात्र आपण पाहू शकतो की अनेक रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 ते 3 तासापासून जी आहे ती ही इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ही इंटरनेट सेवा जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।